आगामी पावसाळा आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, गाळ काढणी तसेच धोकादायक इमारतींबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई आणि गाळ काढणी करणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन शहरात पाणी साचण्याच्या समस्या टाळता येतील। शहरातील विविध भागात पावसाळ्यात गटारी तुंबून पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रकार हा दरवर्षीचाच आहे। यावर योग्य अभ्यास करून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविकांचे आगमन होत असल्याने आणि यंदाच्या अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच घरांची पाहणी करून दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधितांना सूचना देणे अथवा त्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे। या सर्व बाबींवर नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे। येत्या काही दिवसामध्ये वरुणराजेचे आगमन होणार असून पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने कुठलीही म्हणजे पावसाळ्याच्या दिवसापूर्वीची जे नाले सफाई असते ती अजून चालू झालेली नाही। आणि दुसरा विषय, आता येणारे अधिक महिना आहे, आषाढी यात्रा कालावधीमध्ये जे धोकादायक मठ आहेत, बिल्डिंग आहेत, त्याच्यावरती कोणतीही कारवाई नगरपालिके प्रशासनाने केलेली नाही। या संदर्भात आम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की नाले सफाई लवकरात लवकर व्हावी व जे धोकादायक वस्तू आहेत त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना अधिक महिन्याच्या आधी करावी असे नगरपालिका प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे।